गुड मॉर्निंग ऑल. सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत परत एकदा. काल आपण बोलल्याप्रमाणे आपण चालू करतो एक्झरसाइज. टॉपिक वाचला आहे असं गृहीत धरतो आहे. ठीक आहे, तर पहिल्यांदा आपण सॉल्व करूया. पहिलाच क्वेश्चन, चूज द करेक्ट ऑप्शन. ओके, तुम्ही काय करा, क्वेश्चन जो आहे तो लिहायची गरज नाही. क्वेश्चन तुम्ही वाचायचं आहे आणि जे काय सोल्युशन असेल ते तुम्ही फक्त नोटबुकमध्ये लिहायला चालू करा. क्वेश्चन नंबर टाका आणि सोल्युशन लिहायला चालू करायचं. ठीक आहे, आणि क्वेश्चन वाचा कोणतं, प्रत्येकानं एक एक MCQ सॉल्व करायचा किंवा वाचायचा, आपण मिळून सॉल्व करूया. ओके, इकडं सतीश प्रश्न वाच पहिला. आणि जरा मोठ्याने वाच का, रेकॉर्डिंगमध्ये यायला पाहिजे ती. Particle performs linear SHM starting from the mean position. Its amplitude is A and time period is T. At the instant when its speed is half the maximum speed, its displacement x is. हां, सोल्युशन पण सांगा ना. एक पार्टिकल दिला आहे तो SHMमध्ये आहे, बरोबर. तो मीन पोझिशनपासून हल्लेला आहे. त्याची ॲम्प्लिट्यूड A आहे, ऑब्वियसली कॅपिटल ए सिम्बॉल वापरतो आपण. अँड टाईम पिरियड कॅपिटल T आहे. तर ॲट द इन्स्टन्स व्हेन इट्स अ स्पीड इज हाफ द मॅक्सिमम स्पीड, इट्स डिस्प्लेसमेंट x इज. तर नेक्स्ट विचारलं आहे, कधी जेव्हा त्याचा स्पीड काय असायला पाहिजे, हाफ ऑफ द मॅक्सिमम स्पीड असं विचारलेलं आहे. ओके, द्या सोल्युशन. हिअर हिअर V इक्वल टू हिअर V इक्वल टू काय दिले, Vmax बाय 2 दिले, बरोबर आहे का. V इक्वल टू काय, Vmax बाय 2. आता आपल्याला Vचा फॉर्म्युला माहीत आहे. काय फॉर्म्युला माहीत आहे Vचा? V इक्वल टू काय फॉर्म्युला असते आपला, ओमेगा अंडर रूट A स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. आठवते का फॉर्म्युला ही? नंतर काय सांगा, Vmaxचा फॉर्म्युला काय, फॉर्म्युला काय Vmaxचा, ओमेगा ए. एक्स इक्वल टू 0 ठेवा की यामध्ये ओमेगा ए मिळून जात आहे. ओमेगा इंटू ए डिवायडेड बाय 2. तुम्हाला काय काढायचं आहे, एक्स काढायचं आहे. ओमेगा ओमेगा करा कॅन्सल, ओमेगा ओमेगा झाला कॅन्सल. राहिलं काय मग, अंडर रूट A स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इक्वल टू A बाय 2. स्क्वेअर करा दोन्ही बाजूला, कारण ही स्क्वेअर रूट असली की आपल्याला अवघड होते. आपल्याला एकच पर्याय आहे, अस्त्रशस्त्र काय आपल्याला स्वतःच स्क्वेअर करायचं. काय करायचं, हां लिहा मग खाली स्क्वेअरिंग. स्क्वेअर करा, काय ते सांगा. मग ही टोपी निघून जाणार. मग काय ना सांगा, A स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू A स्क्वेअर बाय 4 होणार. A स्क्वेअर बाय 4. आपल्याला एक्स काढायचं आहे. आता ही एक्सला म्हणून हो इकडं, हाला म्हणून ही इकडं. मग काय ना सांगा, A स्क्वेअर मायनस A स्क्वेअर बाय 4 इक्वल टू काय येणार, एक्स स्क्वेअर. काय अडचण. आता हे सॉल्व करा, काय नाही सेम करण्याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. काय ना क्रॉस मल्टिप्लिकेशन, हे 4 इकडे काय ना 4A स्क्वेअर. डायरेक्ट लिहू का, 4A स्क्वेअर मायनस A स्क्वेअर काय ना 3A स्क्वेअर. मग काय आलं, 3A स्क्वेअर बाय 4 इक्वल टू काय येणार, एक्स स्क्वेअर. रूट घ्या दोन्ही बाजूला. मग काय येणार, एक्स इक्वल टू काय येणार सांगा, ही 3चं रूट काय येणार बाबांनो, रूट 3 A स्क्वेअर A आणि खाली 2 म्हणजे रूट 3A बाय 2. रूट कुठला ऑप्शन आहे बघा, ऑप्शन ए इज करेक्ट. टिक मार्क करून टाका लगेच. क्लिअर का. सेकंड क्वेश्चन तुम्ही सॉल्व करा, प्रयत्न करा. 1-2 मिनिट घ्यायचे तुम्ही आणि सॉल्व करायचं आहे. आदित्य वाच जरा मोठ्या ना. A body of mass 1 kg is performing linear SHM. Its displacement x at t is given by x is equal to 6 sin 100 t plus pi by 4. Maximum kinetic energy of the body is. येस, व्हेरी गुड. त्याने काय दिले, बॉडी आहे SHMमध्ये आहे, बॉडीचं वजन 1 किलो आहे. 1 kg बॉडी. काय दिले अजून तरी, डिस्प्लेसमेंट एक्स सेंटीमीटरमध्ये आहे. डिस्प्लेसमेंट सेंटीमीटरमध्ये दिले त्यांनी.
ॲट टी सेकंद इज गिवन बाय. तर नेक्स्ट विचारलं आहे त्याने आपल्याला आणि क्वेश्चन दिले त्यांनी. काय क्वेश्चन आहे? एक्स इक्वल टू 6 sin 100t + π/4 मॅक्सिमम के ई ऑफ द बॉडी इज. मला सांगा के ई मॅक्सिमम कधी असेल जेव्हा वेळासाठी मॅक्सिमम असेल तर. बरोबर आहे ना? सिम्पल आहे की नाही? के ई कधी असतं मॅक्सिमम? वेळासाठी इज मॅक्सिमम. बरोबर आहे ना? मॅक्सिमम वेळासाठी कधी असते? जेव्हा बॉडी असते मीन पोझिशनला. कुठं असते? एक्स इक्वल टू 0 त्यात मग टेन्शन घ्यायचं. इथं टाकचाल भेटतं एक्स इक्वल टू 0. मी तुम्हाला सांगायला आलो कंडिशन्स. आता एक्स इक्वल टू 0 सर, मग 6 इकडे गेली ती पण 0, मग 100t सगळंच 0. ऑप्शनच नाही जर त्यात. तसं नाही तर तुम्हाला मी ह्या MCQच्या असं आहे ना, अजून तू काय गोष्टी क्लिअर करतो परत एकदा. समजतं मी त्याचा प्रोग्रेसिव्हमध्ये बाहेर पडायचा. ते कालचा पार्ट वेगळा होता, आजचा पार्ट वेगळा आहे. आता आपल्याला त्यांनी दिले काय? बॉडीचं वजन 1 किलोग्रॅमचं आहे. ते SHMमध्ये आहे. आधी इक्वेशन लिहूया. आधी काय दिले? इक्वेशन लिहूया आपण. लिहा. हिअर नंबर 2 हिअर एक्स इक्वल टू ए साइन ओमेगा टी. जनरल फॉर्म्युला आलो मी. जनरल फॉर्म्युला काय? जनरल फॉर्म्युला असतं आहे फाय. बरोबर आहे का? हा जनरल फॉर्म्युला डिस्प्लेसमेंटचा. कोणतीही बॉडी SHMमध्ये असणार आहे ही आहे. तर एक्सची डेफिनेशन किंवा इक्वेशन हे असते एक्स इक्वल टू ए साइन ओमेगा टी + फाय. काय अडचण? दिल्ली इक्वेशन आपलं मांडा. काय दिलेलं इक्वेशन सांगा? एक्स इक्वल टू ए किती आहे? 6 साइन. व्हेरी गुड. यस. पुढं +π/4. खूप छान. आता तुलना करा. कम्पेरिंग ए इक्वल टू 6 असणार. यस सर नो? तुम्हाला मिळाले फ्री ऑफ कॉस्टमध्ये. काय मग सो डेटाच दिलेला नाही. अरे इक्वेशन कशाला दिले मग? डेटा दिलं ना काय शोधायला जातो काय बाहेर? मग काय येणार? ए इक्वल टू कम्पेरिंग ए इक्वल टू 6 सेंटीमीटर. यस सर नो? एक्स मी ए का सेंटीमीटर मांडला? कारण एक्स सेंटीमीटर दिला आहे. मग अंतर कशा सेंटीमीटरमध्ये घ्यायला पाहिजे. सेंटीमीटर चालतं का आपल्याला? काय SI युनिट डिस्टन्स? व्हॉट युनिट ऑफ डिस्प्लेसमेंट इन SI युनिट मीटर. कन्वर्ट करा सेंटीमीटर टू मीटर. काय येणार मग? 6 × 10⁻² मीटर. हे लक्षात ठेवा. कन्वर्जन सेंटीमीटर टू मीटर करताना -2 मल्टिप्लाय करावं असतं. आता तुलना करा. ओमेगा कितीला सांगा? ओमेगा रेडियन पर सेकंद. अँग्युलर फ्रिक्वेन्सी हो. अँग्युलर वेलोसिटी रेडियन पर सेकंद. काय अडचण कुणाला? नक्की. हॅलो. अरे उत्तर द्या की लागलो. गौरव साहेब, डू यू रिअली वॉन्ट टू गेट मार्क्स ऑर नॉट? मार्क खरे पाडायचेत. सगळ्यात भारी काम सांगतो मला. एकच करायचं आहे. क्लासमध्ये रिस्पॉन्स द्या मला. तुम्ही इथं जर ना तुम्ही 100% फोकस केला, शक्य नाही 100%, 90% जर फोकस केलं ना, तर घरातलं तुमचं 90% काम कमी होऊन जाईल अभ्यासाचं परत. कारण आपलं खूप लेंदी टॉपिक आहे ते. अजून लई पुढं जायचं आपल्याला. कळतं आहे मी काय म्हणतो. आणि यू शुड बी थँकफुल टू आवर क्लास मॅनेजमेंट. तुम्हाला ते ॲप्लिकेशन दिलेलं आहे ते वारावर तुम्ही बघू शकता. आणि तुम्ही ह्यामध्ये सुद्धा तुम्हाला जमत नसेल देन प्ले विथ टर्मरिक पावडर. हळदीसंग खेळत बसा. मग काय करू शकत नाही तरी काय आपण. बसा बोंबलत. 100 रेडियन पर सेकंड. यस सर नो? आता फायचे काय संबंध नाही. तर फायला उचलू पण नका. फाय म्हणजे फेज असते. फाय कितीला? π/4 म्हणजे किती झालं? π/4 180 / 4 45 45 डिग्री. बरोबर ना? 45 चोक बरोबर. 45 × 4 किती? 180. मग त्याचा काय संबंध आहे? आपल्याला गरज नाही. कारण कॅन्डिडेटच्या फॉर्म्युलामध्ये फाय असतं का? अभी ये ओमेगा मिल गया मेरे को. अभी यूज़ करेंगे फॉर्मूला कॅन्डिडेटची का? कोण सांगते मला मॅक्सिमम कॅन्डिडेटचा फॉर्म्युला काय? के मॅक्स. के मॅक्स काय असं फॉर्म्युला सांगा? सिम्पल आहे. इकडे बघा. 1/2 आपण डिराईव्ह केलं फॉर्म्युला. 1/2 जनरल फॉर्म्युला आलो आधी. व्हीचा जनरल फॉर्म्युला लिहितो. काय फॉर्म्युला? केचा मॅक्स जनरल फॉर्म्युला काय? 1/2 m ω² इन ब्रॅकेट a² - हा जनरल फॉर्म्युला. येस सर नो? वाटलंच तर मी के मॅक्स लिहित नाही. ओनली के लिहितो. के. ठीक आहे. आता आला कन्वर्ट करा मॅक्समध्ये. तर मॅक्स कधी असेल हो? जेव्हा डिस्प्लेसमेंट काय असेल? 0 असेल. तर वेळेस मॅक्सिमम कधी असते? जेव्हा डिस्प्लेसमेंट काय असते? 0. ह्याचा अर्थ असा आहे की के मॅक्स करता लिहू नका. फक्त बघा. फॉर के मॅक्स. अरे इथं लिहू असं. हां. फॉर के मॅक्स. के मॅक्स म्हणजे काय? मॅक्सिमम कॅन्डिडेट एनर्जी. एक्स इक्वल टू काय असणार? 0. एक्स इक्वल टू काय असणार? 0. आता किंमत बरोबर काय येणार मग? देअरफॉर के मॅक्स. के मॅक्स इक्वल टू 1/2 ला 1/2 ॲज इट इज
एम ओमेगा स्क्वेअर इन ब्रॅकेट एक्सला ठेवायचं 0 राहिला का डायरेक्ट मग ए स्क्वेअर डायरेक्ट फॉर्म्युला मिळाला 1/2 एम ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर. आता किमती भरा काय काय ना सांगा मग के ई मॅक्स इक्वल टू 1/2 ला 1/2 ॲज इट इज मास किती 1 ओमेगा कुठे गेलं 100 त्याचा स्क्वेअर करा म्हणजे काय ना 10⁴ बरोबर आहे ना. 100 म्हणजे काय 10चा स्क्वेअर त्याचा स्क्वेअर केला पण 10⁴ होणार आणि ए कुठे गेलो 6 झालं किती 36 नाही चुकीचं आहे इंटू कुठे गेलं एचं 636 10⁻⁴ बरोबर आहे का. हाचा स्क्वेअर काय लागणार ना पूर्णचा. आता हे बघा हे बिचारा बघा म्हणला मी पण आलो मी पण गेलो बसा बोंबलत 36/2 किती 18 आला काय आन्सर बघा. के मॅक्स किती आलं 18 जूल आलं. एनर्जी युनिट काय असते जूल. वी गेट द आन्सर 18 जूल. ऑप्शन कुठला सांगा मला कुठला ऑप्शन आहे. सो आय एम रायटिंग हिअर आन्सर डी. ही तुम्हाला परत वापरायला मिळणार आहे तुमच्यासाठी चाललं आहे सगळं. आणि हे सॉल्व लिहून झालं की तिसरं सॉल्व करायला चालू करा. ही मास 1 kg दिले बरं का म्हणून लिहिली तिथं 1 मास 1 kg दिले म्हणून 1 लिहिलं आहे. आता म्हणा 1 असते म्हणणार नाही दिले म्हणून लिहिलं आहे. जायचं पुढं थर्ड क्वेश्चन सॉल्व करा घ्या 1-2 मिनिट करूया सॉल्व. कृष्णाली वाच मोठ्याने जरा वाच. The length of the second pendulum on the surface of the earth is nearly 1 meter. Its length on the surface of the moon should be given acceleration due to gravity g on the moon is 1/6 of that on the earth's surface. व्हेरी गुड. आता तरी दिले का 1 सेकंड्स पेंडुलम घेतलं आपण शिकलो सेकंड्स पेंडुलम टाईम पिरियड 2 सेकंड असतं जर तर त्या सेकंड्स पेंडुलमला नेले कुठं लिहिले चंद्रावर नेले का नेले माहीत नाही पण नेले. तुम्हाला माहिती आहे ग्रॅव्हिटी जी आहे मूनवरची ही अर्थच्या 1/6 आहे. तर अशा वेळेने काय विचारलं आहे लेंथ विचारलं लेंथ किती विचारले मग सेकंड्स पेंडुलमची लेंथ किती असायला पाहिजे असं विचारलेलं आहे. म्हणजे 1 सेकंड पेंडुलम आहे टाईम पिरियड 2 सेकंद असते. पृथ्वीवर किती सेकंद 2 सेकंद आहे. हजारचा काय माहिती आहे 2 सेकंद म्हणजे त्याला एक ऑसलेशन पूर्ण करा 2 सेकंद लागतात. आता पेंडुलमला घेऊन जायचं आहे पुढं कुठं चंद्रावर आपल्याला जायचं नेलं आहे ना ऑलरेडी. तुम्ही विचार करत बसू नका जास्त. सोल्युशन लिहा माझ्यासोबत. फॉर्म्युला काय लेंथचा जी आपण पाय स्क्वेअर सिम्पल इतकं सोपं आहे. आणि ही MCQ बाळानं विचारलेलं आहे बरं का ही झालेली MCQ आहे परीक्षेला आलेली MCQ आहे. आता मला सांगा एल कशाला प्रोपोर्शनल आहे. एल प्रोपोर्शनल टू वॉट ग्रॅव्हिटी येस और नो. लिहू नका फक्त बघा आता एल प्रोपोर्शनल टू वॉट ग्रॅव्हिटी यावरचे एक क्वेश्चन म्हणून लिहू शकतो मी. आता मी कशावरचं विचारलं आहे रेशो काय विचारलं आहे नेला कुठं आला चंद्रावर म्हणजे असं एल एम म्हणजे काय लेंथ ऑन मून डिवायडेड बाय लेंथ ऑन अर्थ इज इक्वल टू जी ऑन मून डिवायडेड बाय जी ऑन अर्थ. काय अडचण कोणाला काय अडचण किंमत भरा मग. जी ऑन द मून किती दिले त्यांनी 1/6 ऑफ द अर्थ म्हणजे काय ना GE/6 कोणाला काय डाऊट आहेत GE/6 येणार ना 1/6 म्हणजे काय असणार डिवायडेड बाय GE. आता बघा हे बिचारा हे कळतं नसलं न्यूमरेटर असलं कॅन्सल करायचं डेनोमिनेटर कॅन्सल करायचं हे असं कॅन्सल होत नसतं. आता असं असेल सिम्पल मॅथ सांगायला परत तुम्हाला ह्याचा फायदा घ्या. नाही बरेच पोरं मिस्टेक करतात यात. असं असेल A/B डिवायडेड बाय C/A काय का पोरं म्हणणार येस त्यांना सर्वधर्म संभाव आहे म्हणतात. दिसला A कर कॅन्सल असं नसतं रे होत. तुम्हाला लेट डी पण जात असंच नाही. तुम्हाला एकच सांगतो हे आणि हे न्यूमरेटर हा डेनोमिनेटर हे तर कळतं ना कोणाही काला कळलंच न्यूमरेटर डिनॉमिनेटर हे न्यूमरेटर डिनॉमिनेटर NNDD मॅथ झाले कॅन्सल होतं ऑटोमॅटिक. अदरवाईज मग डिव्हिजन म्हणजे इन्व्हर्स मल्टिप्लिकेशन असं केलं तर चालेल. दिस विल टेक लॉट ऑफ टाईम. ही माझी सिम्पल मेथड आहे विच आय यूज्ड ड्युरिंग माय गेट एक्झाम अँड CET. काय अडचण सांगायपर्यंत जायचं पुढं. आता ही जी झालं कॅन्सर आता ही 6 खाली येणार बघा नो ह्याला वर ठेवू नका असं न्यूमरेटरमध्ये त्याला हो खाली म्हणायचं न्यूमरेटरमध्ये पण 1/6
आता पाठवा आला इकडं. मग काय नाही सांगा. जी ऑन द मून इक्वल टू वॉट, जी डिवायडेड बाय 6. काय अडचण. आता 1000 तर काय 1/6 ऑफ जी. म्हणजे आन्सर काय ना सांगा. ऑप्शन ए इज करेक्ट, 1/6. म्हणजे आन्सर काय येणार याचं. ऑप्शन सांगा रे. ए. लगे पुढचं सॉल्व करा. माहिती आहे तो मग खूप आतुरतेने वाट बघता येईल पुढच्या क्वेश्चनची. करा सॉल्व. आता प्रश्न क्रमांक 4 जरा वेगळ्या पद्धतीचाच क्वेश्चन आहे. ओके. तर हाच क्वेश्चन माझं म्हणणं आहे ओम साहेबांनी वाचावं, कारण डिफिकल्ट क्वेश्चनसाठी आमचा ओमच परफेक्ट माणूस आहे. मोठ्याने वाच बाळा. Two identical springs of constant K are connected, first in series and then parallel. A metal block of mass is suspended from their combination. The ratio of their frequency of vertical oscillation will be in a ratio. खूप छान. तर काय दिलं अगदी मस्त क्वेश्चन आहे. 2 स्प्रिंग दिलेत, बरोबर आहे ना. त्यांचा स्प्रिंग कॉन्स्टंट के म्हणजे माहिती आहे ना, F/x, फोर्स डिवायडेड बाय डिस्प्लेसमेंट. तर ह्या 2 स्प्रिंगा जोडल्यात पाहिजे सिरीजमध्ये. म्हणजे सिच्युएशन कशी आहे बघा. प्रश्न क्रमांक 4. ह्या सपोर्ट ॲक्च्युली पहिला सपोर्ट असा असणार आहे. इथे मी स्प्रिंग जोडली एक. नीट बघा, लय भारीच क्वेश्चन आहे. ही स्प्रिंग जोडली आणि ह्याला अजून एक स्प्रिंग जोडली. ह्याला म्हणतात सिरीज कॉम्बिनेशन. ह्याला काय म्हणतात सिरीज. दोघांचं पण केच आहे, फोर्स कॉन्स्टंट और स्प्रिंग कॉन्स्टंट. ही स्प्रिंग नंबर 1, ही स्प्रिंग नंबर 2. काय अडचण कोणाला. येस और नो. आणि इथं ह्याला जोडला पहिला एक ब्लॉक जोडला, बरोबर आहे ना. असंच आहे ना, ब्लॉक जोडला. ही झालं सिरीज कॉम्बिनेशन. ह्याला काय म्हणायचं सिरीज. आता दाखवूया पॅरलल. सपोर्ट तर पाहिजे पॅरल असो किंवा सिरीज, पण सपोर्ट तर पाहिजे कॉमन आहे. ही पहिली स्प्रिंग इथं अशी, दुसरी स्प्रिंग इथं अशी, आणि दोघांना कॉमन ब्लॉक जोडला असा आहे ना पॅरलल. बरं आहे नाही. कुठं बघितलं ही कॉम्बिनेशन असं कधी बघितलं तुम्ही कुठं. उदाहरण द्या एखादं मला. होई का आताच बघितले म्हणणार सर. हा असा ब्लॉक जोडला आहे. ह्याला म्हणायचं पॅरलल कॉम्बिनेशन. दोघांचं पण के समान आहे. पहिली स्प्रिंग, दुसरी स्प्रिंग. मास दिले का ब्लॉकचं. नाही दिलं. आपण एम मांडूया. एम ही एम ही जरा मोठा दाखवला जरा, तर मास वेगळा असं नाही आहे. हाला म्हणायचं सिरीज, हाला म्हणायचं पॅरलल. ओके. मैं ऊपर यहाँ पर लिखता हूँ सही तरीके से सीरीज. लिहू नका तुम्ही, मला वेळ देतो मी. पॅरलल. आता काय केलं बघा, ह्याला केलं ऑसिलेट. मी काय केलं बघा, ही ब्लॉकला असं खाली ओढलं सोडलं. ही स्प्रिंगवर आहे ना थोडी होणार का नाही मुवमेंट दोन्ही स्प्रिंगची. आणि इथं पण सेम प्रकार असणार आहे. इथं पण तुम्ही ब्लॉकला मूव केलं खाली, दोन्ही स्प्रिंग अशा. पहिल्या केसमध्ये दुसरं कळतं ना पॅरलल सिरीज. तर ह्या केसमध्ये फ्रिक्वेन्सी रेशो विचारलेला आहे. तुमचं मत काय हो, फ्रिक्वेन्सी समान असेल का हो दोघांची, असं वाटतंय तुम्हाला. आता मला सांगा, या दोघांचं ऑसिलेशन जेव्हा मी बॉडीला व्हायब्रेट करणार, फ्रिक्वेन्सी शेट 100% होणार. पण त्याकरता एक फॉर्म्युला माहीत पाहिजे की फ्रिक्वेन्सी ऑफ स्प्रिंग मास सिस्टीम आपण शिकलो नाही अजूनही. आणि तुम्ही बघा आपल्या पूर्ण सिलेबसमध्ये तो आर्टिकल नाही आहे. बघा तुम्ही कुठं आहे का आर्टिकल ती. तरी काय विचारलं, एक्स्ट्राच क्वेश्चन आहे असं नाही, जरा कन्सेप्च्युअल क्वेश्चन आहे. तर आपल्याला एक फॉर्म्युला लिहायचं आहे कशाचा, फ्रिक्वेन्सी ऑफ वॉट स्प्रिंग मास सिस्टीम. ओके. डायग्राम ड्रॉ करा. ओव्हर जायचं, पुढं जायचं. राईट. वी हॅव एन इक्वल टू एन म्हणजे फ्रिक्वेन्सी. काय समोर वापरू, एफ वापरू का एन वापरू. एफ वापरू, एफ वापरूया, सोपं जातं आहे. एफ इक्वल टू 1/2π √k/m. हा लक्षात ठेवा फॉर्म्युला. कोणासाठी स्प्रिंग मास सिस्टीमसाठी फॉर्म्युला आहे ही. 1/2π √k/m. याच्यावर नो काय अडचण.
के म्हणजे काय फोर्स कॉन्स्टंट, स्प्रिंग कॉन्स्टंट, एम म्हणजे मास, जे ऑलरेडी आपण समान मांडलेलं आहे. ओके. आता मला सांगा मास समान असेल तर फ्रिक्वेन्सी कशावर डिपेंड आहे, केवर डिपेंड आहे, कारण मास कॉन्स्टंट आहे इथं, मास नाही बदलत ना. तर फ्रिक्वेन्सी कशाला प्रोपोर्शनल असणार इथं, लिहू नका फक्त बघा. हियर एफ प्रपोर्शनल टू वॉट, अंडररूट के. कुणाला का डाऊट आहेत बघा ना, एफ प्रपोर्शनल टू वॉट, अंडररूट के, मास इज कॉन्स्टंट. अंडर विच कंडिशन, व्हेन एम इक्वल टू कॉन्स्टंट. दिस कंडिशन इज व्हेरी इंपॉर्टंट स्टुडंट्स रिमेंबर दिस कंडिशन इज व्हेरी इंपॉर्टंट. व्हेन एम इक्वल टू कॉन्स्टंट आपल्याला काय मिळते, एफ प्रपोर्शनल टू वॉट, अंडररूट के. आता केची व्हॅल्यू मला काढणं गरजेचं आहे. आता केची व्हॅल्यूसाठी तुम्हाला के फॉर सिरीज काढावं लागेल आणि के फॉर पॅरल काढावं लागेल. जेव्हा तुम्हाला के फॉर सिरीज आणि के फॉर पॅरल मिळेल तेव्हा तुम्हाला रेशो घ्यायला सोपं जाईल. आता आपण पुढे जाऊया आणि कॅल्क्युलेट करूया आपण काय, के फॉर सिरीज कॉम्बिनेशन. ओके, लिहा न्यू लाईन. के एस इक्वल टू, के एस म्हणजे काय, स्प्रिंग कॉन्स्टंट फॉर सिरीज कॉम्बिनेशन. लक्षात ठेवा फॉर्म्युला, के एसचा फॉर्म्युला लक्षात ठेवा. यामध्ये लय भारी फॉर्म्युला, 1/K1 जनरल फॉर्म्युला सांगतो मी, डिवाइड प्लस 1/K2. जेवढ्या स्प्रिंग असतील ना त्या स्प्रिंगच्या कॉन्स्टंटचा इन्व्हर्स करायचा आणि ॲडिशन करून टाकायचं सरळ. लक्षात ठेवा फॉर्म्युला हा के एस. 2 स्प्रिंगसाठी काय फॉर्म्युला आहे, फॉर 2 स्प्रिंग आहेत ना एका वेळी, 2 स्प्रिंग आहेत ना, 10 लिहिणार ते 1/K2 लिहिणार. 2 स्प्रिंग आहेत म्हणून 1/K2 अप टू 1/K2 वी हॅव रिटर्न. पण के तर समान आहे, के समान आहे का नाही, मग काय करणार मी सांगा. मग के एस इक्वल टू काय येणार, 1/K प्लस 1/K. कोणाला काय अडचण आहेत, बिकॉज K1 अँड K2 बोथ आर इक्वल. आता डिनोमिनेटर समान आहे त्यामुळे काय होणार, ॲडिशनल न्युमरेटर. मग काय येणार 2/K. येस ऑर नो, मला के एस मिळाला का नाही, काय मिळालं, के एस 2/K. इन्व्हर्स करू नका, ती ऑलरेडी आहे. ओके. आता के पी काढूया. काय काढूया, के पी म्हणजे काय, पॅरल कॉम्बिनेशन. मग काय ना सांगा, के पी इक्वल टू, उलटं करायचं एकदम. इथं आता इन्व्हर्स केलं तर आता डायरेक्ट आपल्याला जे आहे त्याची ॲडिशन करून टाकायचं सरळ. काय फॉर्म्युला असणार, के पी जनरल फॉर्म्युला K1 प्लस K2. के पी म्हणजे काय, पॅरल कॉम्बिनेशन करता असणार केची व्हॅल्यू, K1 प्लस K2. काय अडचण, किमती भरा केची, K1 K2ची केच असणार आहे. मग काय येणार, के प्लस के, के प्लस के काय येणार 2K, के प्लस के. मग के पी काय येणार 2 टाइम्स के. बरोबर आहे का हो, म्हणजे मला 2 व्हॅल्यूज मिळाल्या, ही एक व्हॅल्यू मिळाली आणि ही एक व्हॅल्यू मिळाली. येस, देअरफॉर लिहा माझ्यासोबत. त्याने रेशो कशाचा विचारला आहे हो, सिरीज टू पॅरल का पॅरल टू सिरीज आहे, सिरीज टू पॅरल. फर्स्ट इन सिरीज देन इन पॅरल. एफ एस बाय एफ पी विचारला आहे. लिहा एफ एस बाय एफ पी इज इक्वल टू काय ना सांगा, अंडररूट के एस बाय के पी. बरोबर आहे ना, के एस बाय के पी किमती भरा. मग काय ना सांगा, एफ एस बाय एफ पी इक्वल टू काय येणार, अंडररूट के एस काय आलं आपलं, कुठे गेलं रे के एस, 2/K 2/K डिवायडेड बाय काय आलं आहे, के पी काय आलं आहे 2K 2/K. झालं ना, काम झालं आहे आपलं. बघा 2K 2/K, दिस 2 विल बी कॅन्सल आणि के वर गेल्यावर के स्क्वेअर होणार, नो ऑप्शन. आता ही जे सॉल्व करायचं काय म्हणते बघा आपल्याला, सॉल्व इट, व्हॉट वी गेट, एफ एस बाय पी. अरे बावना एक मिनिट थांबा, आपल्याला सिरीज कॉम्बिनेशनचा एक मिस्टेक काय केली आपण, आपल्याला इथं 1/KS लिहायला पाहिजे. काय लिहायला पाहिजे, 1/KS. जसा आपण सिरीज रेजिस्टन्स घेतो का, पॅरल रेजिस्टन्स, तो फॉर्म्युला इथं फक्त इन्व्हर्स करायचा राहिला आहे. काय ना, थोडं चेंज करा.
इथं फक्त 1/ks करा, बाकी सगळं बरोबर आहे. 1/ks करा. आता इथं 1/ks केल्या माझं इन्व्हर्स घ्यावं लागेल. इन्व्हर्स घेतलं काय ना सांगा मग. आय गेट इट इम्प्लाइज, इकडे बघा इथं 1/ks पाहिजे, बाकी सगळं बरोबर आहे. की 1/ks केलं काय ना सांगा. ही इट इम्प्लाइज जर इन्व्हर्स घेतलं काय येणार ks, ही वर येणार आणि ही वर येणार, मग काय येणार इज इक्वल टू वॉट k/2. येस, बाकी सगळं बरोबर आहे. हाव आय रिमेंबर्ड, आपला फॉर्म्युला बघा सिरीज कॉम्बिनेशन पॅरलल कॉम्बिनेशन रेजिस्टन्सेसचा. पॅरलल कॉम्बिनेशनमध्ये हा फॉर्म्युला 1/rp = 1/r1 + 1/r2. त्या पद्धतीनं आपण लक्षात ठेवलं. इथं फक्त सिरीजमध्ये काय करायचं उलटं करायचं. काय पॅरलल रेजिस्टन्समध्ये फॉर्म्युला काय 1/rp आहे, पण तो फॉर्म्युला परत सिरीजसाठी 1/ks. आणि इथं रेजिस्टन्ससाठी काय असतं फॉर्म्युला rp = 1/r1 + 1/r2 असतं. पण पॅरलसाठी काय करायचं इथं उलटं करायचं r1 + r2. सिरीजचं पॅरलल टू सिरीज, हे फक्त उलट लक्षात ठेवा. दॅट विल बी मोर इझी. आता काय ते सांगा k/2. आता बरोबर येईल असं वाटतंय मला. k/2 आणि इथं काय आले 2k, किंमत भरा, मग काय येणार kची व्हॅल्यू काय येणार इथं आपले k/2. लिहू नका, फक्त बघा आता तुम्ही k/2 डिवायडेड बाय काय आलं आपलं ही 2k. आता आय थिंक दिस k विल बी कॅन्सल न्युमरेटरमध्ये आहेत. येस ऑर नो. आणि ही 1/2 बिचार खाली येणार. येस ऑर नो. मग इज इक्वल टू काय ना सांगा, सॉल्व करा. Therefore Fs/Fp is equal to √ ही 2 खाली असणं 1/2, ही 2 ऑलरेडी आहे ती, आणि 2 खाली आलेलं इंटू 2, बरोबर आहे ना. अरे होय का नाही. ही 2 खाली ना, ही 2 ऑलरेडी खाली आहेच. 1/2 आणि 1/2 काय नाही 1/4 येणार. √ 1/4. Hence I get the answer ratio Fs/Fp = Fs/Fp = 1/4चा स्क्वेअर रूट काय येणार 1/2. सो 1/2 कुठला ऑप्शन आहे बघा. लिहा मग तिथं आन्सर बी म्हणून. ANS. नेक्स्ट सॉल्व करा. आय थिंक लास्ट MCQ आहे. ग्राफिकस क्वेश्चन आहे बघा, व्यवस्थित स्टडी करून सांगा. आला आन्सर कुठला ऑप्शन आहे बघा. क्वेश्चन 5 ग्राफ ड्रॉ करतो आम्ही. तुम्ही ड्रॉ करू नका, काय गरज नाही. एक्स ॲक्सिसवर टाईम पिरियड आहे, वाय ॲक्सिसवर डिस्प्लेसमेंट आहे एक्स. ही T/4 आहे, T/2. इथं काय दिले काय 3T/4. टी कितीचा फरक पडला हो. T/4चा फरक आहे, T/4चा फरक आहे प्रत्येक पॉईंटमध्ये. आणि ही परत इथं आणला आहे T/3 नंतर त्याच्या पुढं काय येणार प्लस, काय दिलंच नाही, जाऊ दे म्हणून काय त्याची गरज नाही. त्याने विचारलं काय की ह्या पॉईंट 3Tp/4ला ह्या पॉईंटला त्यांनी काय ऑप्शन्स दिलेत वेगवेगळ्या पॉईंटसाठी. पहिला ऑप्शन काय दिला त्यांनी, स्टेटमेंट करंट विचारलं आहे. त्यातला पहिला ऑप्शन काय, द ॲक्सिलरेशन इज मॅक्सिमम ॲट टाईम टी. टाईम टी बघायचं आहे. आता मला सांगा टीला ॲक्सिलरेशन फॉर्म्युला काय आपला, व्हॉट इज फॉर्म्युला ॲक्सिलरेशन. ए कुठं, अरे फॉर्म्युला सांगा ना माझ्याकडे बघता -ω²x. आता मला सांगा टी पशी एक्स किती आहे सांगा. प्रत्येक ऑप्शन चेक करू बरोबर नाही तर असं एखादं दुसरं ना आपण सांगा तिसरंच काय तर. टी ठिकाणी एक्सची व्हॅल्यू किती सांगा. टीला बघायचं टी कुठं आहे, तो हा इथं आहे रे. एक्स कुठं आहे, अरे 0 आहे टी पशी. मग एक्स इक्वल टू 0 तर किती नाही व्हॅल्यू 0 येणार. मग 0 व्हॅल्यू मॅक्सिमम असते काय, त्यामुळं ऑप्शन ए इज नॉट. बी काय बघा, द फोर्स इज मॅक्सिमम ॲट टाईम 3T/4. काय म्हणणं आहे बा, भारी पॉईंट सांगितलं. ती काय म्हणते सर 3T/4 हा जो पॉईंट आहे ग्राफमधला कुठे गेला हा, ह्या पॉईंटला डिस्प्लेसमेंट 0 आहे बरोबर, ग्राफनुसार तुला सांगितलं आहे. मग त्याचं म्हणणं काय की 3Tp/4ला
3t/4ला x 0 असताना पार्टिकल कुठं असणार आहे, मीन पोझिशन असणार आहे. डिस्प्लेसमेंट मीन पोझिशन 0 असणार ना रे. मग त्याचं म्हणणं काय की सर मग डिस्प्लेसमेंट 0 असेल तर वेलॉसिटी मॅक्सिमम पाहिजे, बरोबर आहे ना. बिख्यूम आठवतो का नाही, झोका ऑसलेशन टॉपिकचं क्वेश्चन आलं की आणि इमॅजिन करायचं झोका नागपंचमी, बस बिश्युम एक्स्ट्रीम पोझिशन मेन पोझिशन, एक्स्ट्रीम पोझिशन मेन पोझिशन, हे लक्षात ठेवा. नसेल तर मग गॅरेगॅर एकदाशी बोललो वर्गात तसं बोललो तुम्ही गॅरेगॅर माहिती ना. अरे बर्फ रे त्याला आपण घासत नाही का ते. मला झोक्या एक्झाम्पल सोपं वाटतं आहे लक्षात ठेवायला. ही एक्झाम डोक्यात फिक्स असते आपल्या आणि स्प्रिंगसाठी आपलं शॉक ऑब्झर्वर लगेच फिक्स होतं डोक्यात. आता मला सांगा 3t/4ला x = 0 तिचा विषय संपला. त्याचं म्हणणं काय की सर फोर्स मॅक्सिमम असायला पाहिजे कारण वेलोसिटी मॅक्सिमम. अगदी बरोबर आहे, हे स्टेटमेंट बरोबर वाटतं आहे. याचं बी तर मला बरोबर वाटतं आहे. अजून पुढची चेक करू ना, सी एन डी. सीकडे जाऊया. सी काय म्हणते बघा, द वेलोसिटी इज 0 ॲट टाईम t/2. कुठे गेलं t/2 0. मला सांग फॉर्म्युला काय वेलोसिटीचा, ω√a² - x². आता मला सांग x 0 ठेवला मी इथं. अरे बरं का ना, t/2 x काय आहे 0, व्ही काय आला सांगा मग ω × a, कारण x 0 a² काय येणार मग a रूट घेतल्यावर. मग ही 0 आहे का, ω 0 असतं काय. डी चेक करा. द कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू टोटल एनर्जी ॲट टाईम t/4. काय म्हणते t/4 कुठं आहे पॉईंट सांगा, t/4 पॉईंट कुठं आहे, इथं आहे का t/4, नाही इथं आहे. t/4ला x किती आहे, मॅक्सिमम आहे, प्लस x आहे. अरे वरच्या बाजूला प्लस खालच्या बाजूला मायनस. मग कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय, द कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू टोटल एनर्जी ॲट टाईम. काय सांगते एवढे फॉर्म्युला काय कायनेटिक एनर्जीचा, 1/2 mω² a² - x², जनरल फॉर्म्युला. आणि टोटल एनर्जीचा फॉर्म्युला काय 1/2 kA² आहे का फॉर्म्युला. 1/2 kA² मी दिला कोण दिला फॉर्म्युला तुम्हाला, आणि 1/2 kx² पोटेन्शियलचा फॉर्म्युला आहे. आता मला सांगा 1/2 kA² इज इक्वल टू 1/2 kA² - x² असतं का. मग तो ऑप्शन काय असणार का, बरोबर आहे का ऑप्शन तो. मग ऑप्शन बरोबर कुठला सांगा, ऑप्शन बी इज करेक्ट. ऑप्शन बी इज करेक्ट. सो आय एम आन्सरला आहे बी. डन. आय थिंक आपला MCQ क्वेश्चन नंबर संपलेला आहे, नंबर 1 जो आहे ते. आता आपण चालू करूया क्वेश्चन नंबर 8. ही मधली जे आहेत ना आन्सर इन ब्रीफ, हे तुम्ही स्वतःहून सॉल्व करायचे असतील, लिहायचे असतील सराव म्हणून. आणि सॉल्व करायला सोपाच क्वेश्चन आहे. आता इथं MCQ पॅटर्न नाही आहे, इथं तुम्हाला लिहायचं आहे गिवन डेटा वगैरे सगळं व्यवस्थित. आता म्हणाल ऑप्शन दिलं नाही म्हणणार. करूया सॉल्व. चला पद्मनाभ साहेब क्वेश्चन नंबर 8 वाचा. At what distance from the mean position is the speed of a particle performing SHM half its maximum speed? Given path of the SHM is equals to 10 cm. खूप छान. काय तरी दिले बघा, त्यांनी विचारले की किती अंतरावर पार्टिकलचा वेग जो आहे हा निम्मा होईल. आणि तुम्हाला लांबी दिली आहे पार्टिकलच्या, जे रस्ता आहे किती अंतर कव्हर करतो, 10 सेंटीमीटर अंतर कव्हर करतो. खूप सोपं आहे. आता इथं बरेच पुरुष काय म्हणतात त्याला शोधांच्या मागं असतात. ते एच वेळ किती दिले, 10 दिले की नाही, किती वेळ एच वेळ 10 दिले का नाही, 5 लेन 10 दिले आहे तुम्हाला त्यांनी. आता तुम्ही एक डायग्राम आठवते का बघा, वहीमध्ये असेल डायग्राम ती. मी तुम्हाला एक डायग्राम ड्रॉ करून दिली होती, अशी सिम्पल डायग्राम. रस्ता, ही मेन पोझिशन आठवते का फॉर्म्युला, ही एक्स्ट्रीम पोझिशन, मी ए बी असं म्हणलं तर वाटतंय, असं वाटतंय बरं का. नोटबुक 100 तुमच्या ही डायग्राम असणार आहे, कधी आठवलं तर चेक करा. ही मेन पोझिशनला मी एम म्हणतो, ही ए असतं आणि ही ए असतं बाळांनो. आणि टोटल अंतर जे आहे ए बी, ही ए बी असते 2a. हॅलो, म्हणजे ए बी काय झाला, पाथ लेंथ झाला. ए बी काय झाला, पाथची लेंथ झाली, पूर्ण पाथ. रस्ता किती लांबीचा आहे, आणि हाला म्हणतात त्यांनी दिले किती, हाला म्हणतात 2 टाइम्स a. आणि तुम्हाला दिले काय 10 सेंटीमीटर, काय दिले सतेज 10 सेंटीमीटर दिले, काय 2a दिले.
बरेच पोरं काय करते ए घेते 10 सेंटीमीटर, नाही ए 5 असणार आहे, निम्मा असणार त्याच्या. ल्या सोल्युशन डायग्राम काढायची. परत डायग्राम काढा सांगितले बघा तुम्हाला. राईट, लिहायचं खाली 2a इक्वल टू 10, ए किती आला यातून 5 सेंटीमीटर, बरोबर आहे ना. 5 सेंटीमीटर कन्वर्ट, आपला आन्सर त्यांनी सेंटीमीटरमध्ये दिले बघा. मग काय करायचं, आन्सर ठेवा सेंटीमीटर ठेवायचं, सगळं कन्वर्जन करायचं का. बघा तुम्ही पुस्तकात आन्सर दिलेलं आहे, त्या आन्सरनुसार मी सांगायला तुम्हाला. तर किती सेंटीमीटर, तर आन्सर दिलं नसतं तर डायरेक्ट घेतलं असतं मीटर, परत काउंट केलं असतं सेंटीमीटरमध्ये, काय तर अवघड नाही. ठेवा सेंटीमीटरमध्येच. 5 मिळालं मला. आता त्यांनी विचारलं काय सांगितले कंडिशन, ॲट वॉट डिस्टन्स फ्रॉम मीन पोझिशन ॲट द स्पीड ऑफ द पार्टिकल परफॉर्मिंग हाफ ऑफ इट्स मॅक्सिमम स्पीड. अरे MCQ नंबर 1 सेम पॅटर्न आहे. MCQ नंबर 1 बघा, सेम क्वेश्चन आहे, त्या टाईपचं क्वेश्चन आहे. ल्या न्यू लाईन हिअर V इक्वल टू Vmax/2 असं दिले ना, बघा ना, मॅक्सिमम स्पीडच्या निम्म Vmax/2. मग किमती भरा, काय ना सांगा. फॉर्म्युला काय, व्हीचा ओमेगा अंडर रूट a² मायनस x² इज इक्वल टू काय येणार, इज इक्वल टू Vmax म्हणजे काय, ओमेगा इंटू a/2. ओमेगा कॅन्सल करा, मग राहायला काय सांगा, स्क्वेअर करा दोन्ही बाजूला, काय येणार मग a² मायनस x² इज इक्वल टू a/2. a² मायनस इक्वल वाट a/2, दोन्ही बाजूला काय स्क्वेअर केलं उजवीकडे आपल्याला a²/4 लिहायला पाहिजे. मग a²/4. आता त्यांनी x विचारलेलं आपल्याला, बरोबर ना. मग काय येणार, x इक्वल टू x² इक्वल टू काय येणार, a² मायनस a²/4. सेम पॅटर्न मग असं म्हटलं ना तुम्हाला, x² इक्वल टू काय येणार 4a² मायनस a² म्हणजे 3a²/4. मग x काय येणार, रूट घेतल्यावर दोन्ही बाजूला √3/2 इंटू a. तुम्हाला a दिलं आहे बघा 5 सेंटीमीटर, सबस्टिट्यूट करा व्हॅल्यू. मग काय येणार हे x इक्वल टू √3/2, लक्षात ठेवा फॉर्म्युला, √3/2ची व्हॅल्यू असते 0.866. लक्षात ठेवा व्हॅल्यू, √3/2 किती असते 0.866. मग काय येणार 0.866. एची व्हॅल्यू किती दिली आपल्याला 5. आता करा मल्टिप्लिकेशन, बाकी काय 8×5 = 40 झालं, 4च्या आसपास आन्सर यायला पाहिजे. 4.3 4.3 सेंटीमीटर हे आपला आन्सर असणार आहे. क्वेश्चन नंबर 9 तुम्ही सॉल्व करा अशी माझी विनंती आहे सगळ्यांना. करा सॉल्व 9. काय दिले बघा आपल्याला, कोण वाचतेस क्वेश्चन नंबर 9, समृद्धी. In SI units, the differential equation of SHM is d²x/dt² is equal to -36x. Find its frequency and period. व्हेरी गुड. त्यांनी आपले इक्वेशन दिले, कसलं इक्वेशन दिले, SHMचं इक्वेशन दिले इन द डिफरन्शियल फॉर्म. ओके, ती इक्वेशन लिहूया आपण अगोदर. लिहा सोल्युशन. वी हॅव इक्वेशन लिहा दिलेलं d2x/dt² इज इक्वल टू -36x. आता काय करा, ही टर्म आहे उजवीकडे लेफ्टला शिफ्ट करा. मग काय ना सांगा, d2x/dt². का शिफ्ट करायला लागलं तुम्हाला सांगतो, पुढच्या स्टेपमध्ये कळतं क्लिअर कट. ह्या पाठीमागे त्याला लॉजिक आहे, प्लसला प्लस 36x इक्वल टू काय ना 0 येणार उजवीकडं, इक्वल टू काय येणार 0. आता आपण इक्वेशन डिराईव्ह केलं माहिती आहे का, डिफरन्शियल इक्वेशन ऑफ SHM. बघा पहिला आर्टिकल आहे, बाय कम्पेअरिंग विथ आधी लिहावं लागेल ना कुठला सोबत कंपेअर करणार म्हणून. मग काय येणार d2x/dt² ही इक्वेशन डिराईव्ह केलं आपल्याला, प्लस ω²x इक्वल टू 0. बाहेर आहे का नाही. आता कम्पॅरिझन करा, ही समान आहे, एक्सला एक्स राहिला काय ω² इक्वल मग 36 मिळालं. बाय कम्पेअरिंग आय गेट
ओमेगा स्क्वेअर इक्वल टू 36 लिहा. ओमेगा स्क्वेअर इक्वल टू 36 रूट घ्या दोन्ही बाजूला. काय येणार मग देअरफॉर ओमेगा इक्वल टू काय येणार ±6 येणार. परंतु आपण ओमेगा अँग्युलर वेलॉसिटी काय करतो पॉझिटिव्ह घेतो म्हणून लिहायचं ओनली 6. कारण वेलॉसिटी अँग्युलर वेलॉसिटीला आपण कुठल्याही प्रकारचे सिम्बॉल वेगळं वापरत नाही. साईन प्लस मायनस वगैरे. मग काय ना ओमेगा इक्वल टू 6 रेडियन पर सेकंड. आता ते फ्रिक्वेन्सी काय विचारलं ना आपल्याला फ्रिक्वेन्सी ओमेगा 2 पाय एन फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे ओमेगा 2 पाय एन लिहा. बट ओमेगा इक्वल टू 2 टाइम्स पाय इंटू एफ. आपण ठरलं आहे फ्रिक्वेन्सीला एफ मानायचं. आता ही किंमत बरा किती आले 6 इक्वल टू काय येणार 2 पाय एफ. रिप्लेस केले मी ओमेगाची व्हॅल्यू 6ने रिप्लेस करून टाकली. फ्रिक्वेन्सी काढायची फ्रिक्वेन्सी एफ काय येणार मग काय येणार ही 6/2 पाय. आता ही एफ इकडे गेलं 2 पाय एन मग 3 पाय येणार आहे 3 पाय बरोबर आहे का. आता एफ इक्वल टू काय येणार 3 डिवाइड बाय पायची व्हॅल्यू किती 3.14. सांगा आता मला लॉग 3 सांगा लॉग 3 सांग लॉग ऑफ 3 किती सांग लॉग 3 0 पॉईंट काय डिस्ट्रिक्ट किती असते 0. मोठं सांग बघा. आय थिंक 4771 असेल काय पहिले लॉग जरा पाठ आहेत 4771 येस. नंतर 3.14 लॉग ऑफ 3.14 0 पॉईंट येणार इथं सांगा 31/4 4969 का बरोबर आहे ना. मायनस करायचं आहे का डिव्हिजन आहे करा सबट्रॅक्शन काय येणार हे 9 2 11 इकडे 1 दिला ही झाला 0 ही 17 9 किती 17 8 17 गेलं 4 ने 1 5 14 5 गेले 9 पॉईंटला पॉईंट ही परत गेलं 1 + 0 0 हे आला 12 1 सांगा अँटीलॉग सांगा 0.9802 9554. आता हे 12 1 असते त्यात 1 ॲड करा की त्यांना 0 म्हणजे 0 पॉईंट समथिंग येणार आन्सर. मी काय आलं 0.955 आलं का आपलं आन्सर. मग फ्रिक्वेन्सी किती आलं आपली एक्झॅक्टली देअरफॉर एफ इक्वल टू किती आलं 0.9554 हर्ट्ज. पुढचं सॉल्व करा लगेच. टाईम पिरियड का टाईम पिरियड म्हणजे इन्व्हर्स ऑफ फ्रिक्वेन्सी 9 नाव नाव कैपिटल T इक्वल टू जल्दी बताओ नाउ को नाउ T इक्वल टू 1/f स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. देखो T इक्वल टू 1/f काढला ऑर्डर किती सांगा आपला 0.9554 सांगा लॉग 1 हे सॉल्व करूया. लॉग 1 मुद्दा एक सॉल्व करून देणार याच्या पुढं तुम्ही सांगायचं मला काय क्वेश्चन परत लॉग 1 0.00 असेल 0.000000. आता हे ऑर्डर आपण काढलेलंच आहे बघा लॉग ऑफ हे उलटा असणार ॲज येणार बघा परत माघार ते रिपीट होणार नंबर आय थिंक किती येणार तीच दे 1.9802 येणार मी सांगतो तीच येणार आहे 1.98 तीच असणार आहे. लॉग अँटी लॉग सेम पॅटर्न आहे. सबट्रॅक्शन करायचं आहे. मग काय ना सांगायचं अरे ही तुमचं काय क्वेश्चन करून दाखव ही बजा कशी करायचं सांगू का बरं. माझी पद्धत सांगतो बरं का तुम्ही काय करता तुमची पद्धत बघा माझी पद्धत सांगतो बघा अगदी लहान बाळासारखं सांगायला लागलो तुम्हाला ही परत सांगत बसणार ना असलं काय रेकॉर्डिंग आहे फायदा करून घ्या परत. हे 0 आहे सर माहीत नव्हतं बरं जर सांगितलं हे 0 10 करा 10 केलं म्हणजे काय केलं तुम्ही इथनं रिमाइंडर इकडे उचलला एक हा उसनं घेतलेत पैसे मग 10तनं 2 गेले किती 8 हाला म्हणायचं 8 येत आलं. रिमाइंडर घेतला परत माघारी द्या असतो घेतलेले पैसे माघारी ही माझी गावठी पद्धत आहे कॅल्क्युलेशनची कधीच चुकत नाही. आता घेतलेले पैसे माघारी 1 + 0 करायचं किती आलं 1 किती ॲड करायचं कायम रिमाइंडर 1 आलं वर 0 आहे 0 म्हणून जातं का जात नसतं आहे मग परत 10 करा आला हा एक जोडाच असतो फक्त डावीकडे एक जोडाचा अंक 10 झालं 10तनं एक गेलं 9 घेतलेले पैसे परत माघारी द्या इकडून घेतले होते. आता आपण घेतले कुठे इथून घेतले इथून 8 + 1 किती आलं 9 हे 10 होतं 10तनं 9 गेलं 1 राहिलं ही 0 10 करायचं लगेच हो एक जोडाच चाला इकडं झालं किती 1 जिल्हा परिषद शाळेत चालू आहे JDP शाळा चालू आहे इथं
आपली पद्धतच आहे झेडपीतलं पोरगं बसलं आडाने त्याला पण कळायला पाहिजे. आता हे 8 + 1 9 न 10 9 गेलं 1 राहिलं परत माघारी दिला रिमाइंडर आपला द्याला ना पैसे घेतलेले माघारी आपण काय विजय म्हणले वे 9 1 काय 10 10 10 गेलं 0 पॉईंट. रिमाइंडर घेतला होता का हो यस घेतला होता का हे पिल्लू होतं बारकं रिमाइंडर माघारी द्या 1 प्लस करा असतं यामध्ये 1 + -1 म्हणजे घेणार 1 - 1 जे राहिलं 0 असं असतं कॅल्क्युलेशन. 0 to 0 गेलं 00 अरे पट्टे आहे. आता सांगा अँटीलॉग 0.0198 1047 नीट लक्षात घ्या. आता मी काय म्हणतोय तो ना तो बरेच चांगली मी म्हणणारी पोरं लॉगबुकमध्ये शांत बसतात. त्याचं कारण काय एकच कारण आहे पाठीमागं सराव करत नाहीत. सराव तुमचा पाहायला मी आता खूप दिवसानंतर मी काय कशी करायला लॉगबुकचं कारण रेकॉर्डिंगमध्ये तर काय आन्सर तुम्ही डायरेक्ट मिळून द्यायचो काय कशी तुम्ही करा असं बोललेलं आहे काय बऱ्याच ठिकाणी काय थोडं वेळ नाही आपल्याजवळ काय तुम्हाला सॅम्पल करून दाखवलं तुम्ही बघा प्रिव्हियस टॉपिक आपण कव्हर केले क्लासमध्ये. पण ही पहिलं न्यूमेरिकल कॅल्क्युलेशन म्हणून तुम्हाला सांगलं ह्याच्यापुढे मी सांगत बसणार नसलं काय तुम्ही सॉल्व करायचे डायरेक्ट. आता आपल्या इथे 0 आहे ठरलं काय नियम 0 + 1 करायचं काय मी ॲड करा कशामध्ये ॲड करायचं ह्या अलीकडच्या नंबरमध्ये ही पॉईंटच्या अगोदर नंबर जो असेल तो आणि तेवढं डेसिमल उजवीकडे जायचं असतं डावीकडून उजवीकडे 0 + 1 1 इकडे गेलं 1 डेसिमल गेलं इकडं आलं काय आन्सर मग 1.047 सेकंद. बघा ऑप्शन आपला आन्सर आहे का चेक करा. आय थिंक असेल हे आन्सर त्याच्या आसपास कुठं तर असेल एक्झॅक्ट आन्सर आहे.